आता नुकताच आषाढ महिना हा सुरू झाला आहे आणि या आषाढ महिन्यामध्येच देवशयनी आषाढी एकादशीही येत असते आणि ही एकादशी श्रीहरी विष्णूंना तसंच विठ्ठलाच्या सेवेसाठी समर्पित आहे. तर या आषाढ महिन्यामध्ये आपण पांडुरंगाची विठ्ठलाची सेवा ही कशी करावी, तर यामध्ये आपण आषाढ महिन्यात वारकऱ्यांची सेवा ही करावी. तसंच एकदा तरी आपल्या घरी भजन हे करावं. तसंच पाण्यामध्ये हळदी, कुंकू, गूळ, अक्षता, फुलं टाकून आषाढ महिन्यामध्ये रोज सूर्यदेवाला आपण अर्घ्य हे अर्पण करावं आणि सूर्यदेवाची पूजा करावी. रोज भगवान विष्णूंची विठ्ठलाची पूजा करावी. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी स्तोत्र हे पठण करावं. रोज पंचोपचारी तुळशीची पूजा करावी. रात्री तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा अवश्य लावावा. त्याचप्रमाणे रोज श्रीहरी विष्णू सहस्रनाम हे पठण करावं. या महिन्यात एकादशीचे व्रत, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, गीता आणि सत्संग हा जरूर करावा. तर याप्रमाणे आपण आषाढ महिन्यामध्ये पांडुरंगाची सेवा करावी. तुम्हाला ही माहिती आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.